उत्पादित केलंय त्याला त्याचा भाव दरडोई उत्पन्न म्हणजे ज्या ज्या वेळी जशी जशी महागाई वाढेल तसं तसं त्या उत्पन्नाला भाव मिळतो. MSP हा भाग जास्तीत जास्त एकदा ठरवून गेलं ठरलं, आम्ही ते म्हणत नाही. 6 महिन्यात जर आज 50 रुपये होतं 6 महिन्यात तो 60 रुपये झाला. दरडोईचा अर्थ तसा तो 60 रुपये भाव झाला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही या शासनाकडून अपेक्षा करतो का त्यांनी शेतकऱ्यांची सुद्धा त्या गोष्टी केल्या पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही काँग्रेसने जो काही मुद्दा उपस्थित केला आहे की बाबा जाती न्याय गणना झाली पाहिजे, आम्ही त्याच्या सपोर्टेड या विषयाकरता त्यांचं सपोर्टेड आहे. जाती न्याय गणना झाली पाहिजे जेणेकरून याचा अर्थ असं होईल का जेवढी ज्या जाती तेवढा सत्ता, त्याचा कुठेतरी आज नाही आज सुरुवात केली किमान 10, 20, 30 वर्षांनी याचा परिणाम दिसून येईल. उदाहरण द्यायचं सांगितलंच, 1857ला उठाव झाला, 90 वर्षानंतर 1947ला भारत स्वतंत्र झाला. त्या वेळ लागतो. तर आज जर ते उठाव केला काही गोष्टीला त्यावेळी त्या निश्चितच होईल. दुसरा महत्वाचा मुद्दा, लोकतंत्रामध्ये भारतीय लोकतंत्रामध्ये निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत महत्वाची मानली जाते. अत्यंत महत्वाची, कारण तो जनतेतून निवडून जातो, तो जनतेचा सेवक असतो, तो त्याला अधिकार असतात जनतेच्या प्रती किंवा त्याच्या मतदारसंघाच्या प्रती कामं करण्याची त्याची जबाबदारी दायित्व असते. परंतु व्यूहामुळे 80 ते 90% भारतीय लोकांना शंका आहे ते भारतीय संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतून व्यूएम हद्दपार झाला पाहिजे अशी विविध आहेत. उद्या माननीय आमचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब येतील आणि त्याच्यासमोर वक्ते प्रवक्ते बोलणारे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत, प्रदेशचे बरेचसे उपाध्यक्ष येत आहेत, यांचे उद्बोधन होतील, त्यावर चर्चा होईल आणि शेवटला सर्व ठराव मंजूर केला जाईल. आणि ठराव मंजूर झालेले हे केंद्र शासन आणि राज्य शासन यांना पत्राद्वारे सादर केलं जाईल. किती लोक येणार आहेत बघा, ही काही राजकीय स्टेटस नाही किंवा राजकीय काही हे नाही आहे, ही संघटनात्मक बाबी आहे. राजकीयला आणल्या जातं, पक्षाला माणसं जमा करावं लागतात, संघटनेला माणसं जमा करायची नाही. संघटना ही मजबूत करण्याकरता जसं आत्मनिर्भर आपण म्हणतो तर संघटनेचा आत्मनिर्भर व्यक्ती तिथे येईल. संघटनेकरता जो आपल्या पुढच्या पिढी वाचवण्याकरता त्याला माहिती माझी पिढी आज धकली, उद्याची पिढी त्रास होणार आहे, तर ती पुढची पिढी वाचवण्याकरता उद्याच्या अधिवेशनाला 100% किती येतील याबद्दल उद्याच आपलं नाव अधिवेशन 11:15 आपण द्वीप्रज्वलन करू आणि 4 वाजेता 3:30 पावणे 4ला संपू. आपलं नाव आणि आपल्यासोबत कोण कोण आहे ते सांगा. हा काय तुमचा प्रश्न? गुलाब विश्व हॉल, साखरे मंगल कार्यालयाच्या बाजूला, टीव्ही सेंटर रोड, आझाद चौक ते टीव्ही सेंटर रोड, छत्रपती संभाजीनगर. पत्रकार परिषद घेतली आहे त्याच्यामुळे दलित, ओबीसी, मराठी, आदिवासी तुम्ही सोबत घेऊन चाललेला आहे. कुठेतरी या आरक्षणावर ओबीसी आणि मराठा आणि एसटी मध्ये वाद पेटलेला आहे. बंजारा समाज पण आता एसटी बरोबर म्हणून आरक्षण मागतो.